वडराई संघ आपला 12th मॅन येऊ दे आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे. वडराई संघ एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं शनिदेव कृपा आगाची संघाला टीम वडराई संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते का हे चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आहे सिद्धांत सिद्धू आणि नॉट स्ट्राइक हँडला आकाश वैती. होलीपाडा चषक 2024 आणि 2024 मध्ये पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा आयोजित केले अर्नाळा नगरीमध्ये, जिकडे तिसरा दिवस स्पर्धेत रेडी असतो मॅच चालू त्वरित करायचे. पंच रेडी असेल तर मॅच त्वरित चालू करा. हॅलो हॅलो. होलीपाडा चषक 2024 पर्व मध्ये आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना, जिकडे एका बाजूला वडराई संघ तर समोर शनिदेव कृपा आगाशी संघ.
चला तर पंच रेडी आहेत, ऑल सेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाज मिस्टर सागर सज्ज होते. पॉवर प्ले ऑन, 4 षटकांचा सामना. जिकडे पंच रेडी आहेत, सागर सुद्धा रेडी आहे. पहिलं षटक घेऊन सिद्धू समोर. सागचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू, ऑफ्टमच्या थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येता डॉट बॉल सुद्धा आला. वेगवान गोलंदाजी मार्कवर आहे. तर एका बाजूला असा खेळाडू ज्यांनी मागील कित्येक वर्ष झाले शनिदेव कृपा संघाला म्हणतात ग्रेट प्लेअर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतो. हो, चेंडू निघून चाललाय. कुठला क्षेत्र नाही, चेंडू केलाय सी मारे पार, चौकार, 4 धावा. सुरुवात झाले पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, त्यानंतर दुसरा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. या खेळाडूची ताकद काय आहे पहा. या खेळाडूची ताकद जी आहे ना, ते रिव्हर्स स्वीप आणि ऑन साइडला ज्या प्रकारे फटके एक्झिक्यूट करतो, सर्वोत्तम ताकद आहे. हो, शावल्याला खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु वेगवान चेंडू इतक्या वेगाने आला होता की बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल निर्धाव येतो. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धाबा धावपलकावर आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि सागर पुन्हा एकदा सिद्धू समोर सज्ज होतोय. हो, वेगवान चेंडू शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, चढ मध्ये टाकलाय थोडासा आखूड टप्पाचा चेंडू, त्यामुळे पुन्हा एकदा तेच घडलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धाबा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहेत. दुसऱ्या चेंडूवर चौकार लगाल्यानंतर त्यानंतर कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागरने करून दाखवलंय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न हलवार पद्धतीने घे चेंडू आला होता, परंतु पायच्या रूपाने म्हणजे पंचांनी पायच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर येते. चांगलं षटक आहे पहा. असं वाटलं होतं की दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, थोडासा दबाव आला होता, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची अनामारी झाले मागील 2 दिवसामध्ये, त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये नाही झाली गेली. त्यामुळे पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सागरने या पहिल्या षटकामध्ये करून दाखवलाय. जिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सागर पुन्हा एकदा सज्ज होत. स्ट्राईक हँडला आकाश होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेऊन चेंडू निघून चालला. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू गोल, धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 7 धाबा धावपलकावर शनिदेव कृपा आगाशी संघाच्या. जाऊया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धाबा धावपलकावर. मागील वर्षाचा तर डाब पाहिला ना शनिदेव कृपा आगाशी संघाचा, तर या जोडीने सर्वोत्तम कामगिरी केली गेली होती. सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं. अशी कामगिरी आतापर्यंत मागील वर्षामध्ये करून दाखवली होती. या वर्षी कशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे दोन्ही बॅटरचे. हो, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा चेंडू वेगवान पद्धतीने वेगाने इतका आला होता ना की अक्षरशः सिद्धूला सुद्धा या चेंडूने बीट केलंय. पहिला चेंडू डॉट बॉल, यश आलाय गोलंदाजी मार्कवर, जिकडे आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एका चेंडूचा
खेळ झालाय. पुन्हा एकदा यश सिद्धू समोर हलक्यातनं ड्राईव्ह केलं चेंडूला चांगली, त्यामुळे एक धावपलकावर तसं काही हॅलो पुन्हा चेंडू गेलाय सिंगल साठी, त्यामुळे 9 धावा धावपलकावर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. पहा आतापर्यंत 9 चेंडूमध्ये अखेरकार काय घडलंय. 9 धावा धावपलकर 6च्या सरासरीने पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत वडराई संघाने या शनिदेव कृपा संघाला करून दाखवलाय. पुन्हा एकदा यश सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, प्रॉपर टायमिंग येतो तोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी गेला. एक धावेने आतापर्यंत सुरुवात थोडीशी चांगली आहे, परंतु 40 पर्यंत तर पोहोचायचा पल्ला प्रयत्न असणार आहे. मोठा फटका इकडे येणं खूप गरजेचं असणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा करून दाखवली सागरने, आणि बघता बघता यशने सुद्धा त्याच प्रकारची सुरुवात या दुसऱ्या षटकामध्ये करून दाखवली. फक्त 10 धावा धावपलकावर जिकडे आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ झालाय आणि यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू परंतु इकडे काय घडलंय. बॅटची चेंडू गेला यशच्या हातात आणि पहिला हादरा टीम शनिदेव कृपा आगाची संघाला गॉन. थँक्यू नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर धनंजय निजाई. हा शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 10 धावा धावपलकर. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत वडराई संघाने मॅच मध्ये करून दाखवले. पहिला मॅच आजच्या दिवसातील या तिसऱ्या दिवसामधील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा चेंडू अडवला, फेकी होईपर्यंत 1 धाव. तर अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 11 धावा धावपलकावरती शनिदेव कृपा आगाची संघाच्या. जाऊया तोपर्यंत डीजे ला. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला, जिकडे फक्त 11 धावा धावपलकावर आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारचे प्रयत्न धनंजय आणि सिद्धूचे असणार आहेत आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे वडराई संघासमोर येणारे कालवेळ सांगणार. नवीन गोलंदाज प्रीतम सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू ऑफसाइडला ड्राइव्ह केले, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. हो प्रयत्न काय जबरदस्त प्रयत्न होते. एफर्ट बघा, एफर्टलाच एफर्ट होतं. झेल सुटलाय, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तोड धाबा
आणि त्या 2 धावांमुळे 13 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झाला, तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि प्रीतम गोलंदाजी मार्कवर आलाय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे पहिला सामना जो आपल्या भेटीला आलाय. पुन्हा एकदा प्रीतम सज्ज होतोय. हो, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये तिन्ही गोलंदाजांनी प्रयत्न अतिशय चुरशीचे होते. बघता बघता तिन्ही गोलंदाजांनी काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवले. चाट बॉल आलाय. पुन्हा एकदा प्रीतम सज्ज होते धनंजय समोर. 13 धाबा धावफलकावर. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, यावलेला चुकी चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर आलंय. पुन्हा एकदा जेल टिपलाय. अजून एक गडी बाद होतोय. शनिदेव कृपा संघाचा गॉन. अडचणी वाढल्यात आणि अडचणी इतक्या वाढल्यात ना की फक्त धावफल जर आपण बघितलं ना तर तब्बल 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. या अडचणीला वाव देणारी एक मात्र गोष्ट समोर आले की वडराईच्या तिन्ही गोलंदाजांनी दबदबा बनवलाय, तर पूर्णपणे दबदबा इतका बनवलाय की दबावामध्ये आणून ठेवलाय. शनिदेव कृपा आगाची संघाला नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मिस्टर कैलास. बघूया आता कैलास कशा प्रकारचे प्रयत्न करतोय. प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होतो कैलास समोर. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, इतक्या वेगाने चेंडू आला, वेगवान चेंडू, परंतु डॉट बॉल, धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी पहा. दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्सच्या अटेम्प्टला चौकार आला होता. कैलासने जर काय षटकार लगावला तर सागर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 4 चेंडू 13 धावा. ऑन साइड ला क्रॅकिंग स्ट्रोक उडवलाय. लॉंग रनच्या षटकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. अजून सुद्धा ठरणार आहे असं आयोजक सागरने सांगितलंय. चला, षटकार आला. 19 धावा धावफलकावर आणि थोडस दगडमधून आवाज सुद्धा आलाय या ठिकाणी. शनिदेव कृपा आगाशी संघाचे. पुन्हा एकदा प्रीतम. हो, वेगवान चेंडू, परंतु यष्टांच्या थोडासा बाहेर होता, त्यामुळे आमच्या पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 20 धावा धावफलकावर 5 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एखाद्या षटकाराने ती मॅच ऑन झाली इकडून, परंतु अजून किती धावांपर्यंत पोहोचण्याचं मजल असणार आहे कालवेळ सांगणार. 7 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष आहे या पहिल्या इनिंग मधील. आणि कैलाच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रीतम पुन्हा एकदा शॉर्ट पूल, परंतु मिड ऑनला. हो, प्रयत्न चांगले होते, परंतु मिड ऑनच्या खेळाडूला बीट करून चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. 26 रन, 26 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकार आले आणि त्या 2 षटकाराने ते पूर्णपणे मोमेंटमला शिफ्ट करून ठेवले. पहा अखेरकार काय घडलं होतं. 10 चेंडूचा खेळ ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला सागर या ठिकाणी आला होता आणि त्या सागरच्या पारितोषिकने शनिदेव कृपा संघाला थोडस अडचणीतून बाहेर आणलंय. आणि पारितोषिक अजून ऑन आहे असं सागरने सुद्धा इकडून इशारा दिलाय आम्हाला. पहा कालच्या दिवसामध्ये
पहा कालच्या दिवसामध्ये हेमंत आणि विद्याताईने पारितोषिक लावली होती. इकडे सुद्धा तेच घडलंय. इकडे आल्या आल्या 2 षटकार आणि विद्याताई इकडून धावत आला, या साईडून हेमंत धावत आला. पारितोषिक लागले. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर आशिष. पहा याचा ओपनर आलेला सिद्धू अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे, जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 40चा पल्ला पार होईल का याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. आशिषचा पहिला चेंडू हो साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटचे टॉपेज घेऊन चेंडू पुन्हा इथं निघून गेलाय थर्डच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव जास्तीत जास्त प्रयत्न आता असणार आहेत की सिद्धूचे की कैलाचा ट्राय करून आणण्याचा. हा प्रयत्न आतापर्यंत इकडून झाला गेलाय. पहिल्याच चेंडूवर आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आली गेली. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ येणं शेष आणि 5 चेंडूचा खेळामध्ये किती धावांचा मजल मारतोय शनिदेव कृपा आगाशी संघ येणारी कालवेळ सांगणार आहे. होलीपाडा चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्या मधील आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना जो आपल्या भेटीला आला. एका बाजूला वडराई संघ तर समोर शनिदेव कृपा आगाची संघ. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय कैलास समोर. त्याच्या बॅट मधून मागील षटकार 2 षटकार आले होते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पायावर आला, अपील आवड अपील, परंतु थोडासा बाहेर आहे असं आमच्या पंचांनी दर्शवलंय. त्यामुळे 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. हलवार पद्धतीने चेंडू टाकला होता आशिषने. डावखरा गोलंदाज आहे आणि थोडीशी गती यावेळेला कमी केली होती. तुला माहित आहे की या अगोदर 2 षटकार लगावले गेले होते, त्यामुळे थोडस गतीचा वेग कमी केला होता चेंडूवर आणि त्यामुळे 22च्या रूपाने धावफलकावर आले. 28 रन 28 धावा पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. आज सिद्धूला बांधून ठेवलंय. सर्वोत्तम जमेची बाजू वडराई संघासाठी ठरली गेली, कारण सिद्धू अटॅकिंग खेळाडू आहे. अटॅकिंग खेळी करत असताना मागील वर्षी सांगा की या वर्षीच्या हंगामामध्ये सांगा प्रत्येक वेळेला या खेळाडूने पहिल्या 2 षटकामध्ये इतका अटॅक केलाय, वेगाने 40-45 धावा धावफलकात लगवल्यात. इकडे आता प्रयत्न सिद्धूचे पूर्णपणे फसल्यात, परंतु आता अजूनही 3 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. We're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all. 34, थँक्यू डीजे. 34 षटकार आलाय आणि सिद्धूचा थोडासा आत्मविश्वास सुद्धा वाढला षटकाराने. 34 रन 34 धावा पुन्हा पारितोषिक आलं. क्या बात आहे. पारितोषिकाचे मानकरी ठरतायत चरण. गावाला आवड आहे क्रिकेटची आणि कालपासून आपण बघितलंय की प्रत्येक वेळेला आपण विद्याताईंना सुद्धा बघितलं. विद्याताईंनी कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती. क्रिकेटची प्रचंड आवड म्हणून त्यांना ओळखलं जातो. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक, व्हाट अ शॉट. उडवला चेंडूला लॉकअपच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. This is Africa. Samina mina, waka waka, samina mina, sakalegwa. This time for Africa. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला. ज्या वेळेला हेलिकॉप्टर शॉट लगावला जातो त्या वेळेला चेंडू लॉंग ऑन नाही तर लेग साईड दिसले जातो. इकडे मात्र थोडंसं चेंडूने वळण घेतलं. इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला गेला होता सिद्धूच्या बॅट मधून आणि पाठवलं जातं षटकारासाठी. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन, लास्ट बॉल टू गो आफ्टर फर्स्ट इनिंग. आशिष सज्ज होतोय पुन्हा एकदा. हो वेगवान चेंडू, मोठा फटका मारायचा होता परंतु प्रयत्न फसलाय. अखेरकार प्रयत्न फसता डॉट बॉल सुद्धा आलाय. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 40 धावा धावफलकावरती आहेत आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे वडराई संघाला शनिदेव कृपा आगाजी संघाने ठेवलाय. इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊया, ऐकूया तोपर्यंत डीजेला.
अनजाना इकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहाना प्यार है, कहाना प्यार है। इन प्यारी बातों Introducing Magnum Brownie. Delicious brownie flavored ice cream covered in thick Belgian chocolate and crunchy cashew nuts. Magnum Brownie. डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा। दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है। हाँ तुमसे प्यार है, कि तुमसे प्यार है, इन प्यारी बातों में अनजाना इकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहाना प्यार है, कहाना हितेश मेहर कॅप्टन जो गोलंदाजी मार्कवर आलाय आणि बघूया आता हितेश मेहरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहे. हितेश मेहरची गोलंदाजी मला अजून आठवते पुरापडाच्या ग्राउंडवर 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या अंदाच्या हंगामामध्ये. इकडे कशा प्रकारचे प्रयत्न आहेत, परंतु सुरुवात चांगली आहे. एका बाजूला यश आहे तर दुसऱ्या ठिकाणी निशान आहे आणि यशने ज्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकार आले आहेत, तब्बल 10 धावा आल्यात. हितेश सज्ज होतोय. हो, पहिला चेंडू वाकट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली तोपर्यंत 1 धाव. चांगला चेंडू होता पण ड्राईव्ह केलं, दिशा दिली गेली तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. 14 धावा धावफलकावर ते एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. होलीपाडा चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यातील आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा, जेवढे 3ऱ्या दिवसातील पहिला सामना जो आपल्या भेटीला आलाय या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये. प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमाद्वारे आयोजित केली, जिकडे DBN नेटवर्क च्या माध्यमाद्वारे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहित चौधरी, पहिला दिवस आहे आजचा यांचा. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, उडवला चेंडूला, चेंडू गेला डायरेक्ट आउट ऑफ द पार्क. 6 धावा. ओहो, विजेता इज ऑन. क्या बात है. कम ऑन डीजे. शैलाताई आणि दक्षू दीक्षा, क्या बात आहे. खरोखर पारितोषिकाचं गाव नाहीये. ओहो, विद्याताई इज ऑन. क्या बात आहे. मला वाटतं यांचीच कमी होती आणि ते सुद्धा आल्यात. हल्लू हल्लू मंद मंद पावलवाने. मला वाटतं पुढच्या वर्षी प्रत्येक खेळाडू इकडे येताना विचार करेल, भले त्याला कितीही कामं असली तरी चालेल, परंतु इकडे येताना विचार करेल की आता काहीतरी करायचं, कारण पारितोषिक जाम लागतात. म्हणून प्रत्येक खेळाडू इकडे येताना पुढच्या वर्षी एक नव्याने विचार करणार आहे की मी इकडे जाणार म्हणजे या गावात जाणारच. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलंय. व्हाट अ शॉट. पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा का पार. षटकार. 6 धावा.
हो हो, इकडे काय महाराष्ट्र पोलीस पोलीस दलात कार्यरत आहेत, मुंबई पोलीस म्हणून. आणि कुणाल म्हात्रे या ठिकाणी तो सुद्धा मंद मंद पावलाने जातोय. पहा तब्बल 1 2 3 4 5 6 6 पारितोषिक आल्यात. क्या बात आहे. चला धावपल जर आपण बघितलं ना तर तब्बल 26 धावा, 26 रन. अडचणी वाढल्यात. अडचणी पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना सुद्धा वाढल्या होत्या शनिदेव कृपा अगाजी संघासमोर. आणि आता या पहिल्या 9 चेंडूमध्ये सुद्धा अडचणी वाढल्यात. हॅलो हॅलो. सुरुवात बघा 3 मध्ये 6. हॅलो 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 हॅलो. ओके मला वाटतं या चेंडूवर किती धावा आल्या? तब्बल 2 धावा. धावपलक आपण बघितलं तर तब्बल 28 धावा. क्या बात आहे. फक्त 11 चेंडूचा खेळ झाला. पाठलाग 41 धावांचा. आणि काय वेगवान सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. 10 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा धावपलकात लगवल्यात. 41चा पाठलाग करत असताना आतापर्यंत वड्राई संघाने अफलातून बॅटिंग, त्या बॅटिंगचा कॅम आतापर्यंत यशने मैदानाची एकाकी झुंज म्हणून दाखवले. चपल होऊन ऑन साइडला उडवलं चेंडूला. कुठलाच क्षेत्र त्या ठिकाणी नाही, परंतु क्षेत्ररक्षण जातोय. तोपर्यंत चेंडू की क्षेत्ररक्षण कोण जिंकेल? क्षेत्ररक्षण जिंकलाय. तोपर्यंत 3 धावा तब्बल या चेंडूवर. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट वरती. 31 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आणि इक्वेशन जर बघितलं ना तर खूप जवळ चाललंय. या मॅच मध्ये शनिदेव कृपा अंगाची संघाला कमबॅक करायचं असेल तर यशची विकेट तितकीच महत्वाची आहे. एखादा डॉट बॉल सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत रोल कशा प्रकारे अदा होणार आहे येणारे कालवेळ सांगणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन आले आहेत का? संघ आले असेल दोन्ही कॅप्टननी. टॉस का पास करायचा. वेगवान चेंडू जड मध्ये ब्लॉक कॉल मध्ये टाकलेला, परंतु डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 31 धावा धावपलकावर. चला नारंगी कॅप्टन, त्यानंतर चिखल डोंगरी आले असतील टीम तर टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टननी. नारंगी आणि चिखल डोंगरी. 31 12 मध्ये 10. 12 चेंडू 10 धावा. आशिष नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर आलाय. इक्वेशन जर आपण बघितलं तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये फक्त 10 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एकाकी झुंज म्हणून आतापर्यंत त्या धावांचा पाठलाग करत असताना यशने आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवली. हो रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, रिव्हर्सिप सक्सेसफुल. इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला की चेंडू गेला सीमा गप्पा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू.
पहा पारितोषिक सर्व घेऊन येतात, परंतु आयोजक कमिटीकडून सांगण्यात येते की चंद्रआई अजूनही दिसलेली नाहीये. त्यामुळे आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. चला चौकार आलाय. यश एकाकी झुंज देतोय आणि एकाकी झुंजीमध्ये आतापर्यंत यशने जी बॅटिंग करून दाखवले ते अतिशय वाखाण्याजोग आहे आणि फक्त 6 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. वडराई संघाला पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारचा प्रयत्न, लॉग ऑफचा खेळाडू येतोय, झेल टिपलाय आणि अखेरकार यशच्या खेळीचा अंत झालाय आणि दुसरा हादरा गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. वडराई संघ यश साठी जोरदार टाळ्या होऊन जरा होते. 33 धावांची खेळी खेळले, क्या बात आहे. पहा 41चा पाठलाग करत असताना 33 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आली. तो होता मिस्टर यश. तो आता डगआउटच्या दिशेने जातोय. पहा ब्रेक थ्रू आलाय, आशिष ते काम करून दाखवलंय, परंतु अजून एक विकेट, अजून एक डॉट बॉल कमबॅक करेल, परंतु आशिषला ते काम हे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये करावं लागणार आहे. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने वळतोय त्या बॅटरचं नाव आहे मिस्टर प्रीतम. सहा धाव्यांची गरज आहे. 35 धावा अप्पलकावरती आहेत, जिकडे आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पहिला सामना याच प्रकारचा असेल तर येणारे सामने कशा प्रकारे असतील याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. प्रीतम येतोय आणि आशिष डावखुरा गोलंदाजाने आणून दिलाय ब्रेक थ्रू, पण खूप उशिराने आलाय. खऱ्या अर्थानं जो ब्रेक थ्रू यायचा होता दुसऱ्या षटकामध्ये तो ब्रेक थ्रू आलाय तिसऱ्या षटकात आणि आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेगवान चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले, चेंडूला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकच धाव, एकी धावेने समाधान मानावं लागेल. तसं की 1 ने पूर्ण धावपलं जर आपण बघितलं ना तर 36 धावा धावपलकावरती आतापर्यंत आणि 3 चेंडूचा खेळ झाला. येणाऱ्या 9 मध्ये 6 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी वडराई संघाला. नेक्स्ट मॅचचा 2 टीम रेडी आहेत का? आणि रेडी असतील तर दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, चेंडूला फेकी होईपर्यंत एक धाव. ओव्हर थ्रो झाले, क्या बात आहे. आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धावपलकावर, म्हणजे तब्बल 2 धाबा धावपलकावर आल्यात. चला चिखल डोंगरी संघ त्यानंतर नारंगी संघ आले असतील तर दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. 3 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वडराई संघाला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हो वेगवान चेंडू, वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेतलाय चेंडूने, त्यामुळे पंचांचं येस बाईच आहे. फक्त मला वाटतं 1 धावेची गरज आहे, 2 धाव्यांची गरज आहे. 39 धावा धावपलकावर, लास्ट बॉल टू गो. जिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, 7 मध्ये 2. हो वेगवान चेंडू, वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येता डॉट बॉल. षटक संपलं. 30 जिकडे इक्वेशन आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज. या ऐकूया तोपर्यंत थँक्यू. 6 मध्ये 2 असे इक्वेशनला आणून सोडलंय. इकडे आकाश नवीन गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. हो पहिला चेंडू शॉर्ट पूल, पॉवरफुल, डीप मध्ये कुठला क्षेत्र नाही, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, मॅच फिनिश. सामना जिंकलाय वडराई संघाने आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय शनिदेव कृपा आगाशी संघाला. राऊत भाई करतई डावाला बिंदास
थँक्यू थँक्यू थँक्यू. चला यश यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला यश आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. झळणारे जळणार पळणारे पळणार अजून चळवायचं